अध्याय 9 श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्याय नमः। दोन्ही चरणावर करांची मिठी, प्रति बोटात झळके अंगठी, वंदुनिया जय घोष ओटी, महाराजांचा केला मी मस्तक ठेविता चरणावर। महाराजांनी आपला कर फिरविला माझ्या डोक्यावर, प्रसन्नतेची पावती महाराज बघती प्रसन्न होऊन। 8वा अध्याय झाला छान, दोन्ही प्रकारचे गुणगान छान केले म्हणाले। मजला भीती वाटत होती, कोटे भक्त रागावती, महाराज येते जेथे संतुष्ट होती, भीती कसली मग मजला। गोकुळाष्टमीच्या उत्सवात महाराज अचानक हजर होत, सर्वांस लिमलेटच्या गोळ्या देत, जणू प्रसाद म्हणून निर्मला गुप्ते यांना गोळी अगदी सुंट वड्यासारखी लागली। प्रत्यक्ष कृष्णाने गोळी दिली, त्यांचा भाव पाहून सोमवती अमावस्या दिली। महाराज आले जेजुरीहुनी, वासुदेव पंडित सदनी गादीवरती बैसले। महाराजांच्या शरीरातून बघता बघता महान शिवपिंड झाली निर्माण। मी कोण यांनी सांगितले, अक्कलकोट स्वामी समर्थ। छोटे शिवलिंग सुंदर, शंकर महाराजांच्या जिभेवर, अभिषेक करत त्यावर श्री स्वामी समर्थ। तासन तास अभिषेक करत शंकर महाराज स्तब्ध असत। अभिषेक चालू असताना शंकर महाराज भावावस्थेत अखंड भाव समाधी लागत, अगदी ध्यानमग्न अवस्थेत रममान होऊन जायचे। अक्कलकोट स्वामी महाराज आणि शंकर महाराज यांच्या घटनेचा हा साज दिव्य आध्यात्मिक असे, म्हणून महाराज आपल्या अत्यंत प्रिय भक्तास जीभ दाखवत, जीभ हाताने बाहेर काढीत, खुणावीत पाहण्या कुणा नुसता फुगवटा दिसे, कुणा लिमलेट गोळी भासे, जिभेवरी शिवलिंग दिसे। भाग्यवान भक्तांना महाराजांनी या घटनेमुळे एक कोडे सोडविले, जिभेवर शिवलिंग स्थापले। बोलता कैसे येईल तोंडात सुपारी किंवा गोळी, आपण थोडी जरी टाकली, बोलता येत नसे मुळी। स्वानुभाव हा नित्याचा, जिभेवर त्यांच्या शिवलिंग समर्थांनी केले स्थापन, बोलता त्यांना कसे येईल अगदी स्पष्ट असे हे। प्रश्न उद्भवतो यावर, शिवलिंग त्यांच्या जिभेवर, त्यांची वाणी पवित्र सुंदर, प्रभावी उद्धारक अति। महाराजांच सोमुखातून बोलणे अवघड असून, अनेकांच्या मुखातून बोलणे कल्याणकारक। नुसत्या कृपादृष्टीने पाहताना वक्ते बनविले अनेकांना, जे सांगावयाचे महाराजांना वदले वक्त्या मुखातून। असे जरी असत कैक घटना अशा घडत, महाराज स्पष्ट खणखणीत निर्भीड अगदी बोलत, अक्कलकोट स्वामी समर्थांस मालक असे म्हणत। समर्थांच्या समाधी समोर सिगरेट कधी न ओढत, स्टेशनवर महाराज जात, दारुड्या वेडगळ हमाल म्हणत। महाराज हमालास सांगत, उचल जरा मज पाहू, अगदी लावून सर्व ताकद हमाल महाराजांस उचलत। महाराज मुळीही उचलले न जात, पाय धरी हमाल हाताशिवाय झंझावातात, न विजता काडी पेटवत, खालीवर ओटा तोंडात सिगारेट फिरवीत। हनुमान जयंतीच्या दिवशी महाराज हनुमंताच्या रूपात एका भक्तास दर्शन देत, इच्छा त्याची पुरविली। महाराज अजब चमत्कार करत, लोक सारे दिपून जात। या चमत्काराबाबत त्यांना लोक विचारती, महाराज लोकास सांगत, हे चमत्कार नव्हेच, हे कौतुक झाले असत भगवंताकडून भक्तांचे। महाराज नेहमी म्हणत, अक्कलकोट स्वामींच्या सानिध्यात मी असताना स्वामी समर्थ मला फार जपायचे। अध्यात्म साधना अध्यात्मात स्वामी समर्थ मज शिकवत, अध्यात्म विद्येत पारंगत त्यांनीच मला करून 17वीचे स्तनपान करावयाला शिकवून, आत्मज्ञानाचे दुग्धपान अगदी अमृतमय असे, हे अमृतमय दुग्धपान करावयाला शिकवले, म्हणून ती माझी माऊली होत। महाराज असे सांगत, म्हणूनच महाराजांचे बोल, स्वामी समर्थांना जो भजल तोच मजला प्रिय होईल, भेटेन त्याला सदा मी। ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे, रामभाऊ कोराड मास्तर एकनिष्ठ भक्त महाराजांचे भक्त द्वयांनी ठरविले,
सोलापुरी जक्कल मळ्यात छोटेसे दत्त मंदिर बांधून महाराजांच्या पादुका स्थापन द्वितीय पुण्यतिथी ठरवली. मंदिरास रंग लावण्याचे काम पेंटर कडला सकर करत 1949 दत्त मंदिरामध्ये या कडलास्कर रंग लावत. मध्यरात्र उलटून जात, रंग आला संपत, अजून गाभारा तसाच. उद्याच पुण्यतिथी असत, अडचण मोठी पडत, रंग मिळण्याची वेळ नसत, कोंडी कशी पाह हो. महाराजांचे नाव घेत पेंटर तसाच रंग देत, आणि काय आश्चर्य घडत, रंगवून झाले मंदिर. ज्यांनी पाहिले महाराजांना सहवास त्यांचा घडला. ज्यांना महाराजांवर पुस्तके नाना त्यांचे भक्त शिष्य जे, या सर्वांच्या आधारावरून महाराजांचे वर्णन पाहिले परी या सर्वाहून. पुस्तक एक वेगळे, आंगला विद्या विभूषित, घरी लक्ष्मी गजांत, मोठा सरकारी अधिकारी, पक्का नास्तिक संपूर्ण. त्यांनी पुस्तक लिहिले टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालयाज. माधव प्रधान नाव त्यांचे. महाराज या पुस्तकात अगदी आगळे वेगळे असत. पंडित वक्ते निशांत, विचारवंत निस्पृह. महाराज जेथे जात असत, प्रत्येक व्यक्ती त्यांना ओळखीत. दर्शनास सारा गाव जमत, प्रत्येक गावी प्रवचने. अगाध महाराजांचे ज्ञान, रंगून जाई व्याख्यान. लोक विचारित नाना प्रश्न, उत्तरे देत समर्पक. महाराजांच्या प्रवचनाची पद्धत अद्यावत पद्धतीची, अगदी वेगळेच सांगण्याची खूबी त्यांची प्रभावी. रूढी भावना ज्या सांभाळल्या, साऱ्या उखडून दिल्या, नूतन विचारांना चालना दिल्या. ऐसे कौशल्य महान, दारू सिगारेट तंबाखू पान यांचे कोठेच नसे वर्णन. महाराजांचे कुठे नाही नाव, गुरुदेव असा उल्लेख. प्रधानांचे घर संपूर्ण, अगदी सुधारक असून भारतीय संस्कार विहीन. ऐसे प्रधान स्वयंमेव, देव धर्म सत्पुरुष संत तिटकारा यांचा अत्यंत. ऐशा प्रधानास सत्यवंत महाराजांनी बनविले. नास्तिक ज्याची बुद्धी, त्याला शिकविली निर्विकल्प समाधी. प्रचंड लौकिक अति उपाधी, बडे सरकारी अधिकारी. अशा प्रधानांना महाराजांनी परमार्थात योग्यता संपादुनी हिमालयात ठेविले नेऊनी. सर्व पाश सोडूनी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग एकता कुणीही होईल दंग. ऐशी महाराजांची कृपा अभंग. प्रधानावर अपार, हातावर पाण्याचा थेंब पडला, थेंबाचाच सागर झाला. असाच प्रधानांचा प्रकार घडला. महाराजांच्या कृपेने प्रधानांचे अनुभव प्रचंड. महाराजांची कृपा उदंड, अनुभव एकता लोखंड. सुवर्ण होऊन जाईल सन 1942 सासवड शुगर फॅक्टरीत मॅनेजिंग डायरेक्टर असत. सेक्रेटरी प्रधान मुंबईस जाण्या निगत. बैलगाडीतून महाराज येत, दोघांची दृष्टादृष्ट होत. प्रधान डुंकूनही न पाहत. नदीवर तेव्हा पूल नव्हता, पाऊस सारखा पडत होता, भिजत राहण्याशिवाय नव्हता मार्ग प्रधानांना तो. प्रधान रात्रभर भिजत, सणसणून त्यांना ताप चढत. सकाळी परत बंगल्यात येत, बिछाण्यावर झोपत. तेवढ्यात हसण्याचा आवाज येत. प्रधान डोळे उघडत, महाराज समोर उभे दिसत. प्रधानांना म्हणाले, काय रे, मुंबईला जाण्याची तुझला होती ना घाई, काय झाले मग? ऐसे म्हणूनी ते अंतर्ध्यान झाले. प्रधानांचा ताप उतरला. महाराज म्हणाले एका गोसाव्याला, अक्कलकोट स्वामींचा अंगारा टाक प्रधानमुखी. प्रधानांच्या मुखात गोसावी अंगारा घालत. प्रधान अगदी अचेतन होत, लाकडासारखे निश्चल. प्रधानास समाधी लागत. प्रधान शरीराबाहेर पडत. विहार नक्षत्रांकित आकाशात सुमधुर नाद सुगंध याचा घेत अस्वाद. 7 तास समाधी अवस्थेत प्रधान जेव्हा डोळे उघडत, प्रत्यक्ष महाराज समोर. प्रधान नमस्कार करून म्हणत,
आपल्या सामर्थ्याची कल्पना नसत, तुम्हीच माझे गुरु असत. आजपासून गुरुदेव अशा रीतीने प्रधानांची आणि शंकर महाराजांची गाठ पडली सहजची, पक्की होत गेलीच. एकदा प्रधान नॉर्वेहून जर्मनीस चालले विमानातून. अचानक विमानात बिघाड होऊन प्राणावरी बेतले. विमान पायलटला बिघाड कसा झाला कळले नाही. विमानातील सर्व प्रवाशांनी आशा सोडली प्राणांची. महाराजांचे स्मरण करू लागले प्रधान. केवढे आश्चर्य महान, विमान सुरक्षित उतरले. भेट होता महाराज म्हणत, त्या दिवशी तू विमानात एवढा का घाबरत? तेव्हा प्रधान म्हणाले, महाराज तुम्हास काय माहीत? महाराज प्रधानास म्हणत, तुझ्या शेजारी मीच बसलो, मी अपघात टाळला. प्रधान इंग्लंडला असत, त्यांचे वडील वारले भारतात, शेवटची भेट होऊ शकली नसत. दुःख याचे प्रधान महाराज उभे प्रधानासमोर. प्रधान महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून रडले फार. सांत्वन करती महाराज. महाराज प्रधानांना घेऊन गिरनार पर्वतावर जाऊन मच्छिंद्र गोरक्षांचे दर्शन प्रधानांना घडविले. नंतर प्रधानांना दिसले 2 श्वान, प्रकटले दत्तात्रय भगवान. प्रधानांनी घेतले दर्शन, तेव्हा शांत प्रधान हो. ही दिव्य दर्शने महान असूनी प्रत्यक्ष घडविली महाराजांनी. एकदा महाराजांस प्रधानांनी एक प्रश्न विचारला. कुरुक्षेत्रावर युद्धात अर्जुनास श्रीकृष्ण गीता सांगत, हे माझ्या बुद्धीला न पटत. प्रधानास बघती महाराज श्रीकृष्ण गीता सांगत असत. ध्यान लावून अर्जुन ऐकत. प्रधान ही ऐकून होत चकित. स्पष्ट पाहिले ऐकले प्रधान श्रीकृष्णाकडे पाहत. तेथे त्यांना महाराज दिसत. इकडे समाधी उतरत. 3 तासांची समाधी. डोळे उघडती प्रधान महाराजांचे धरले चरण. प्रत्यक्ष पाहिले ऐकले तास 3. निवेदन केले संपूर्ण. एकदा महाराज आले खुशीत. प्रधानास निश्चयाने म्हणत, माग तुला हवे जे वाटत आहे आज देणार. प्रधान म्हणाले, पहा बरे, मी मागितल्यावर अन्य दुसरे आगळे वेगळे वाटले ते सारे. माग ऐसे म्हणाल मी देईन, ऐसे म्हटल्यावर निश्चित अगदी देणार. प्रधान म्हणाले यावर, महाराज मला ज्ञान द्या. महाराज एकदम ओरडले, माझ्या लंगोटीलाच तू तर बेटा हात घातलास की रे सत्वर. हरकत नाही, तथाच तू ज्ञानेश्वर माऊली सोपान देव यांचे दर्शन घेण्यास्तव. प्रधान गेले धरून भाव. अलक प्रधान म्हणाले, अलक ऐसे पुकारता क्षणी प्रत्यक्ष प्रकटुनी दोघांनी दिव्य दर्शने देऊनी. धन्य केले प्रधानांना मातोश्रींच्या आग्रहावरुनी. दत्तांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून तिला धन्य केले महाराजांनी. इच्छा तिची पुरविली. चेट्टियार मद्रासचे उद्योगपती त्यांच्या घरी महाराज जाती. लोकदर्शनास प्रचंड जमती. सर्प निघाला बागेत. महाराज झाडाजवळ जात. ओठाने मधुर शीळ घालत. सर्पराज सळसळ करीत येत. विळखा घातला पायाला. महाराज त्याला हातात धरत. सर्पराज महाराजास अवलोकात. नंतर तो विळखा घालत महाराजांच्या गळ्यात. महाराजांच्या डोक्यावरती फणा काढून सर्पराज डोलती. लोक घाबरून स्तब्ध होती. अरण्यात गेले महाराज. एका झाडाजवळ जाऊन नागास तेथे सोडून. कोणा वाचवू नकोस निष्कारण. फणा डोलावून मान्य करी. चरणे महाराजांची देखून. दोन्ही चरणावर फणा टेकवून. फणा आनंदाने डोलावून. सर्प गेला झुडपात. झुडपावर फणा काढली. कर्णमधुर शीळ त्याने घातली. महाराजांनी शीळ जी वाजविली तिला उत्तर नागाचे. सर्पाने महाराजास ओळखले. डोक्यावर फणा काढून सुचवले. प्रत्यक्ष शंकर नाथ भोले. पाहून कळले कुणा ना कुणा. वंदुनी श्री शंकर महाराजांस. श्री शंकर गीता प्रासादिक ग्रंथ अध्याय 9 मनोहर समाप्त येथे झाला.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय।